come with me. He will go to America. I shall play cricket. She will speak English. Do you want to speak English? These type of sentences in English? This video is for you. हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण जनरली बघा की हे जे सेंटेन्सेस आहे ऑल आर बिलोंग्स टू फ्युचर टेन्स. सगळे फ्युचरशी रिलेटेड आहेत. तर तुम्हाला जर फ्युचरमध्ये बोलायचं असेल म्हणजे ह्या मोमेंटच्या नंतर तुम्ही जे काही करणार आहात, फॉर एक्झाम्पल क्लास सुटल्यानंतर आम्ही घरी जाणार. वी विल गो टू होम आफ्टर ओव्हरिंग क्लास. मी घरी गेल्यानंतर जेवण करणार, टीव्ही बघणार, मोबाईल बघणार, तो डॉक्टर होणार, ती अमेरिकेला जाणार, मी उद्या कॉलेजला येणार, मी उद्या क्लासला येणार. म्हणजे बघा ह्या मोमेंटच्या नंतर तुम्ही ज्या काही ऍक्शन करणार आहात ते त्या ऍक्शन मराठीमध्ये तुमच्या जाणार आहे भविष्य काळामध्ये. म्हणजे भविष्यात तुम्ही काय काय ऍक्शन करणार आहात हे जर तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचं असेल म्हणजे फ्युचर अबाउट बोलायचं असेल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये फ्युचरशी रिलेटेड इंग्लिश कसं बोलायचं म्हणजे असं समजा की फ्युचरमध्ये तुम्हाला जे काही बोलायचं असेल तर ते सगळं बोलण्याचं जे सिक्रेट आहे ते ह्या व्हिडिओमध्ये आहे. कारण हा व्हिडिओ कंडक्ट केल्यानंतर तुम्हाला फ्युचरशी बोलण्याशी रिलेटेड थोडा सुद्धा डाऊट राहणार नाहीये. ओके, चला व्हिडिओ स्टार्ट करूया. बघा आपण फ्युचरसाठी काय वापरतो, जसं की आपल्याला माहित आहे की प्रेझेंटमध्ये आपल्याला बोलायचं असेल तर वी कॅन यूज एम इज आर ॲज अ हेल्पिंग वर्ब, वॉज वेअर फॉर पास्ट टेन्स, आणि फ्युचरसाठी आपण वापरतो शॅल किंवा विल. ओके, कोणताही सेंटेन्स असू द्या फ्युचरमध्ये बोलायचं असेल तर आफ्टर सब्जेक्ट यू हॅव टू यूज शॅल ऑर विल. ओके, ऑर म्हटलेलं आहे कारण तुम्हाला एक तर शॅलचा वापर करावा लागेल किंवा विलचा वापर करावा लागणार आहे. मग बघा शॅल कधी वापरायचा आणि विल कधी वापरायचा. मग आता तुमच्या पुढे खूप सारे क्वेश्चन्स असतील की आम्हाला फ्युचर अबाउट बोलायचं आहे की मी उद्या काय करणार आहे, इव्हन उद्यानंतर पुढे काय करणार आहात त्याच्याशी रिलेटेड जर इंग्लिश बोलायचं असेल तर मग सब्जेक्ट कोणता वापरायचा, कुठल्या कर्त्यासाठी कोणता सब्जेक्ट वापरायचा, हेल्पिंग वर्ब कोणता वापरायचा, सेंटेन्स कन्स्ट्रक्ट कसं करायचं, त्याचा क्वेश्चन कसा बनवायचा, नेगेटिव्ह मध्ये कसं बोलायचं, हे सगळे जे क्वेश्चन आहेत त्याचं आन्सर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आपण काही प्रॅक्टिस सेंटेन्सेस सुद्धा मी तुम्हाला बोलून दाखवणार आहे किंवा इथे बोर्डवर दाखवणार आहे की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कोणत्या टाईपच्या सेंटेन्ससाठी आपल्याला याचा वापर करायचा आहे. तर बघा शॅल आणि विल. आता शॅल कधी वापरायचा आणि विल कधी वापरायचा त्याआधी मी इथे एक वर्ड लिहिलेला आहे नार. ओके, त्या नारचा अर्थ काय ते समजून घ्या की बघा तुम्ही फ्युचरमध्ये ऍक्शन करणार आहे म्हणजे जाणार, येणार, खाणार, पिणार, लिहिणार, वाचणार, बोलणार, हसणार, रडणार, उठणार, बसणार. ओके, मग हा शब्द काय सांगतोय तुम्हाला की हे जे वाक्य आहे ते कशाचं आहे, फ्युचरचं आहे. मग फ्युचरसाठी तुम्हाला शॅल आणि विलचा वापर करायचा आहे. मग आता तुमच्या पुढे क्वेश्चन आहे की शॅल कधी वापरायचा आणि विल कधी वापरायचा. मग बघा शॅल आणि विल दोघांपैकी इथे मी सांगते आय आणि वी हे जे सब्जेक्ट असतील तर त्याच्या पुढे तुम्हाला वापरायचं आहे शॅल. ओके, आय शॅल, वी शॅल. तुम्ही ती पोएम ऐकलेली आहे का, वी शॅल ओव्हरकम समडे. आता इथे वीच्या पुढे काय वापरलं आहे, शॅल वापरला आहे. म्हणजे आय शॅल आणि वी शॅल हे दोनच तुम्ही वापरू शकतात. आता बघा ऑल सब्जेक्ट आपण म्हणू शकतो त्याला. मग ऑल सब्जेक्ट कोणकोणते बघा, सब्जेक्ट आहे ही, शी, इट किंवा एखाद्या व्यक्तीचे नाव. ओके, इथे आपण शंतनू घेऊया. मग आता याच्या पुढे तुम्हाला काय वापरायचं आहे, विल. ओके, ही विल, शी विल, इट विल, शंतनू विल. ओके, मग आता आयच्या पुढे वीच्या पुढे
शल वापरा. अदरवाईज सिंग्युलर सब्जेक्ट असू द्या, प्लुरल सब्जेक्ट असू द्या, सगळ्या सब्जेक्टच्या पुढे तुम्हाला वापरायचं आहे विल. ओके, सिंग्युलर प्लुरल दोघांसाठी. याच्यामध्ये अजून एक की शाल जो आहे, आता जनरली शाल हा थोडा ग्रामर मधून लेफ्ट झालेला आहे. मग आता तुम्ही सगळीकडे काय वापरू शकता, विलचा सुद्धा वापर करू शकता. आय विल, वी विल ते सुद्धा चालतं. फक्त जे लीगल नोटीस वगैरे असेल तिथे फक्त तुम्हाला शाल आता बघायला मिळणार आहे. अदरवाईज स्पीकिंग मध्ये असू द्या किंवा तुमच्या ग्रामर मध्ये असू द्या किंवा तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये असू द्या, यू कॅन सी विल. तुम्ही फक्त विल बघणार आहात सगळ्या सब्जेक्टच्या पुढे. ओके, आता बघा, कधी कधी तुम्हाला प्रश्न पडला असेल की कधी कधी आम्ही शाल आणि विलच्या पुढे बी सुद्धा बघितलेला आहे. मग तो बी कुठे बघितलेला असेल बरं? मग आता मी तुम्हाला सांगते की शाल बी आणि विल बी कधी वापरतात, कुठे वापरतात. आता इथे आहे शाल बी आणि विल बी. बघा, ज्या मराठी वाक्यात होणार किंवा असणार हे शब्द असतील त्याच वेळेला शाल आणि विलच्या पुढे बीचा वापर करायचा आहे. फक्त आणि फक्त या दोन शब्दांसाठी. होणार, होणार आणि असणार, बीचा अर्थच होतो असणे. अजून एक सोपं सांगते की ज्या वाक्यात क्रिया आहेत तिथे सब्जेक्टच्या नंतर फक्त आणि फक्त शाल विल वापरा, आणि ज्या वाक्यात क्रिया नाहीये तिथे त्या व्हर्बच्या ऐवजी तुम्हाला बी वापरायचं आहे. अजूनही तुम्हाला परफेक्टली ते लक्षात येणार नाहीये, पण ज्या वेळेला मी एक्झाम्पल्स घेईल त्यावेळेला हे बी कुठे वापरायचा आणि बी कुठे नाही वापरायचा हे तुमचं क्लिअर होणार आहे. त्या अगोदर नेगेटिव्ह जर सेंटेन्स असतील तर काय वापरायचं ते मी क्लिअर करते. बघा, नेगेटिव्ह, फॉर नेगेटिव्ह साठी बघा इथे फॉर नेगेटिव्ह इथे शाल प्लस नॉट इज इक्वल टू शँट आणि विल प्लस नॉट इज इक्वल टू वॉन्ट. ओके, वॉन्ट. आता इथे शालच्या पुढे नॉट वापरू शकता नकारार्थी वाक्यासाठी, किंवा त्या शाललाच एंटी लावला म्हणजे शँट, तो सुद्धा चालतो. फॉर एक्झाम्पल, मी उद्या कॉलेजला जाणार नाही. आय शँट गो टू कॉलेज टुमॉरो, किंवा आय शॅल नॉट गो टू कॉलेज टुमॉरो. ओके, मग आता याचा अर्थ काय? नाही. जसं मी एक्झाम्पल घेतलं की मी उद्या कॉलेजला जाणार नाही, आय शॅल गो टू कॉलेज टुमॉरो. तसंच ती सुद्धा उद्या कॉलेजला जाणार नाही, शी वॉन्ट गो टू कॉलेज टुमॉरो. ओके, शॅल आणि वॉन्ट. विल नॉटचा जो शॉर्ट फॉर्म आहे तो आहे वॉन्ट. आता तुम्ही म्हणाल बघा, शाल आणि विलचं झालं नेगेटिव्ह सेंटेन्स. आता ज्या वाक्यामध्ये आपल्याला बी वापरायचं आहे, जिथे बी वापरलेला आहे मग तिथे नेगेटिव्ह सेंटेन्स साठी काय, तर ते सुद्धा मी सांगणार आहे. बघा, शाल प्लस नॉट, शालच्या पुढे नॉटच वापरा, फक्त पुढे काय घ्या, बी घ्या. म्हणजेच इन शॉर्ट काय येईल, शँट बी. आणि सेम तसंच विल प्लस नॉट प्लस बी इज इक्वल टू वॉन्ट बी. आता याचा मराठीत अर्थ काय होतो बघा. आता मी तुम्हाला सांगितलं की होणार किंवा असणार साठी शाल विलच्या पुढे बी वापरायचा आहे. मग तसंच मराठी म्हणजे नेगेटिव्ह सेंटेन्स साठी काय बघा, होणारच्या अपोजिट काय, होणार नाही, आणि असणारच्या अपोजिट नसणार. मग आता फॉर एक्झाम्पल, तो तिथे नसणार. ओके, तो तिथे नसणार, मग काय, ही विल नॉट देअर, किंवा ही विल नॉट बी देअर. काय, तो तिथे नसणार, ही विल नॉट बी देअर, किंवा ही वोंट बी देअर. ती गायिका होणार नाही, शी वोंट बी अ सिंगर, शी वोंट बी अ सिंगर. मी क्रिकेटर होणार नाही, आय शॅन्ट बी अ क्रिकेटर.
बघा इथे बी साठी सुद्धा सेम प्रोसेस आहे, फक्त होणार नाही आणि नसणार साठीच तुम्हाला तो बी घ्यायचा आहे. आता इथे थोडं कन्फ्युजन क्लिअर होणार आहे, आय नो. ज्या वेळेला इथे एक्झाम्पल्स असतील त्यावेळेला बी मी पूर्णपणे क्लिअर करते की नाही बघा. बघा इथे मी काही एक्झाम्पल्स दिलेले आहे. फर्स्ट एक्झाम्पल इज आय शॅल बी अ डॉक्टर. मी डॉक्टर होणार. आता मी सुरुवातीलाच क्लिअर केलेलं आहे की होणार मराठी वाक्याच्या शेवटी होणार शब्द आला की तिथे आपल्याला बी वापरायचा आहे. आणि स्ट्रक्चर सिंपल आहे की सुरुवातीला तुम्हाला घ्यायचं आहे सब्जेक्ट, then you have to use shall or will, and after that use be and object. Okay. So आता इथे मी डॉक्टर होणार. आता मी साठी इथे सब्जेक्ट काय असणार आहे? आय. आयच्या पुढे घेणार shall. I shall be a doctor. मग आता इथे होणार शब्द आहे म्हणून इथे काय घेतला? बी घेतला. इथे कुठल्याही प्रकारची क्रिया नाहीये. आय शॅल बी अ डॉक्टर. देन बघा शी विल सिंग अ सॉन्ग. ती गाणे गाणार. आता इथे गाण्याची क्रिया आहे. गाणार होणार किंवा असणार नाही. मग मला सांगा की याच्यामध्ये बी येईल का नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये? तर नाही येणार, कारण त्याच्यामध्ये क्रिया आलेली आहे की ती गाणे गाणार. ओके, गाण्याची क्रिया ती करणार आहे. मग आता इथे सब्जेक्ट आहे शी. शीच्या पुढे विल. शी विल सिंग अ सॉन्ग. बघा जिथे क्रिया नाही तिथे बी घेतलेला आहे. इथे गाण्याची क्रिया आहे म्हणून इथे डायरेक्टली काय आलेली आहे? ऍक्शन आलेली आहे. ओके, अजून एक एक्झाम्पल सांगते मी की मी कॉलेजला जाणार. मी कॉलेजला जाणार. आय शॅल गो टू कॉलेज. आणि मी कॉलेजमध्ये असणार. आय शॅल बी इन कॉलेज. ओके, मग आता इथे बघा ही विल गो टू अमेरिका नेक्स्ट इयर. तो पुढील वर्षी अमेरिकेला जाणार. मग आता इथे जाण्याची क्रिया आलेली आहे म्हणजेच या वाक्यामध्ये बी घ्यायचा नाहीये. तो पुढील वर्षी अमेरिकेला जाणार. सगळ्याच्या सगळ्या ऍक्शन फ्युचर साठी आहे. मग आता तो साठी आपण यूज करणार ही. हिच्या पुढे आपण घेणार विल. ही विल. आता इथे बी ची गरज नाहीये कारण इथे आहे क्रियापद, ऍक्शन वर्ब यूज करायचं आहे. ही विल गो टू अमेरिका नेक्स्ट इयर. ओके, देन दोन्ही वाक्य बघा थोडे सिमिलर वाटतील तुम्हाला. पहिलं वाक्य आहे तो पुढील वर्षी अमेरिकेला जाणार आणि नेक्स्ट एक्झाम्पल आहे की तो पुढील वर्षी अमेरिकेत असणार. जाण्याची क्रिया आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये क्रिया नाहीये. त्याची पोझिशन आहे की तो अमेरिकेत असणार. मग पहिल्या याच्यामध्ये जाणार, दुसऱ्या याच्यामध्ये असणार. बघा करते सेम असणार आहे. मग तो पुढील वर्षी अमेरिकेला जाणार. इथे काय येणार? ही विल गो टू अमेरिका नेक्स्ट इयर. आणि तो पुढील वर्षी अमेरिकेत असणार. ही विल बी. फक्त इथे चेंजेस आहेत. ओके, ही विल बी इन अमेरिका नेक्स्ट इयर. जाणार आणि असणार साठी. मग असणार साठी बी वापरला, जाणार साठी गो वापरला. हा डिफरन्स आहे बीचा आणि बी कुठे यूज करायचा नाही त्यामध्ये. नेक्स्ट बघा राहुल इंग्रजी बोलणार. राहुल विल स्पीक इंग्लिश. राहुल विल स्पीक इंग्लिश. एवढं सोपं आहे. आता तुम्ही आठवा की तुम्ही दिवसभरात फ्युचरशी रिलेटेड कितीतरी सेंटेन्सेस मराठीमध्ये बोलतात आणि किती सोपं होऊन जाईल ना की ते सेंटेन्स जर तुम्ही इंग्लिशमध्ये कन्वर्ट केले. आता तुम्हाला सब्जेक्ट्स माहित आहे की कोणत्या कर्त्यासाठी काय वापरायचं. त्यानंतर तुम्हाला आता शाल कुठे वापरायचं आणि विल कुठे वापरायचं हे सुद्धा क्लिअर आहे. आणि असे सुद्धा काही व्होकॅब्युलरी असू शकते की ज्याचं तुम्हाला इंग्लिशमध्ये माहित नाहीये. मग आपला मोबाईल हा रील बघण्यासाठी आहे का? तर नाही. तुम्ही तिथे सर्च सुद्धा करू शकता की कोणत्या वर्डला इंग्लिशमध्ये काय म्हणतात. अदरवाईज आपलं टीचिंग तर आहेच. बघा आज आपण शाल विलचा टॉपिक कंडक्ट केला फ्युचरशी रिलेटेड इंग्लिश बोलण्यासाठी. आता याच्या पुढे याचा क्वेश्चन सुद्धा बनवायचा आहे. त्याचे नेगेटिव्ह सेंटेन्सेस सुद्धा बघायचे आहे. आणि त्या अगोदर हा जो टॉपिक आपण शिकलो त्याच्याशी रिलेटेड जास्तीत जास्त इंग्लिशमध्ये सेंटेन्सेस सुद्धा प्रॅक्टिस करायची आहे आणि बोलायचं आहे. पण एकाच व्हिडिओमध्ये एवढं पॉसिबल नाहीये. तर याच्याशी रिलेटेड जी प्रॅक्टिस आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंडक्ट करणार आहोत. मराठी टू इंग्लिश.
ओके, सो पुढचा व्हिडिओ सुद्धा बघणं तितकंच गरजेचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. समजलं असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.